प्रेक्षकांनो, तुही रे माझा मितवा मालिका एका रंजक वळणावरती आता चाललेली आहे. आत्तापर्यंत आपण पाहत आहोत की इकडे वल्लरी मात्र आता निश्चिंत आहे, कारण तिला असं वाटतंय की त्या उदयकांतला आपण आता लपवून ठेवले, त्यामुळे आपलं भांडं फुटणार नाहीये. पण वल्लरीकडून अशी एक चूक झालेली आहे आणि ती चूक मात्र आता वल्लरीला खूप भारी पडणार आहे. कारण वल्लरीचं भांडं फोडण्यासाठी अशी एक व्यक्ती समोर येणार आहे की ज्या व्यक्तीच्या येण्यामुळे वल्लरी मात्र आता पुरती हादरते आणि वल्लरीचं सत्य समोर आलंय. पण या सगळ्यामध्ये चिडलेले मामा मात्र एक सेकंद सुद्धा आता वल्लरीला या घरामध्ये राहू देणार नाहीयेत. तिचा हात पकडत तिला आता घरातनं बाहेर हकललेलं आहे आणि त्या एका गोष्टीमुळे वल्लरीचं भांडं फुटलंय. नक्की काय घडलंय, वल्लरी कशी एक्सपोज झाले, सगळं सविस्तरपणे पाहूया. आता उदयकांतचं चित्र समोर आल्यावरती इकडे आता अर्णव सांगायला लागतोय, मला तर आधीच लक्षात यायला हवं होतं की आता हा उदयकांत काका इकडे आमच्या प्रॉपर्टीवरती डोळा ठेवून होता आणि त्यानेच हे सगळं केलेलं असणार आहे. ईश्वरी म्हणते, नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, मुळातच हे सगळं या उदयकांत काकांनी एकट्यांनीच केलेलं नाहीये, तर आता यांच्या मागे कुणीतरी तिसरी व्यक्ती आहे हे सुद्धा आपल्याला समजण्यात आलेलं आहे ना. आणि त्याचमुळे मला असं वाटतंय की ह्या तिसरी व्यक्ती म्हणजे जी कुणी तिसरी बाई आहे ना, तिचा आता शोध घेणं जास्त गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर आता त्या बाईचा शोध घेतला पाहिजे. जर का आपण त्या बाईचा शोध घेतला नाही ना, मग मात्र आपल्यासाठी ह्या गोष्टी खूपच कठीण होणार आहेत. आणि त्यावरती तो सांगायला लागतो, ठीक आहे, पण आता ह्या बाईचा शोध कसा घेणार. यावरती वल्लरी विचार करते, शोधा उदयकांतला तुम्ही आता कितीही शोधण्याचा प्रयत्न केलात ना, तरी सुद्धा हा उदयकांत तुमच्या हातामध्ये बिलकुल येणार नाहीये. कारण हा उदयकांत आता मात्र इकडे कुणाच्याच हातात येणार नाहीये. या उदयकांतची मी जी काही अवस्था केले ना, आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे उदयकांत इकडे आता तुमच्या हातात आला तरी सुद्धा त्याची अवस्था अशी असेल की आता तो तुम्हाला ओळखू पण येणार नाही. असं म्हणत तिने आता मोठाच काहीतरी गेम केलेला आहे. पण तरी सुद्धा ईश्वरी हार मानत नाहीये. मला काय वाटतं माहितीये का, आपण जर का त्या माणसाला पुन्हा एकदा विचारलं ना की कोणती तरी बाई त्याला कधीतरी भेटली होती का, किंवा कोणत्या तरी बाईने त्याला आता कधीतरी काही सांगितलं होतं का, हे जर का आपण त्याला विचारलं तर यावरती अर्णव सांगायला लागतो, मला नाही वाटत याचा काही फायदा होईल. आणि त्यावरती ती सांगायला लागते, एकदा माझ्यासाठी आपण भेटूया. इकडे ईश्वरी सांगायला लागते, ठीक आहे, मी एक काम करते, मी माझ्या आईला पहिले घेऊन येते इकडे. हे बघा, म्हणजे आता आईने त्या बाईला तर आता पाहिलेलं आहे ना, तर आपण एक काम करूया, इकडे आता घरात कुणालाही न सांगता आईला आपण आता त्या स्केच आर्टिस्टकडेच घेऊन जाऊया, ज्या स्केच आर्टिस्टने आता इकडे स्केच बनवलं आहे ते म्हणजे उदयकांतचं. कदाचित आई या सगळ्यामध्ये आता मात्र त्या बाईचं स्केच बनवेल आणि ती अजूनही तिच्या डोक्यामध्ये तिचा चेहरा फिट आहे आणि आपल्याला हे समजेल. हा, पण कुणालाही आपण हे सांगायचं नाहीये. यावरती अर्णव म्हणतो, व्हेरी गुड, ही तर आयडिया एकदमच मस्त आहे, आपण लवकरात लवकर हे सगळं करूया. असं म्हणत अर्णव आता ईश्वरीला लगेचच म्हणजे ईश्वरी आपल्या आईला घेऊन आता त्या स्केच आर्टिस्टकडे जायला निघालेली. ईश्वरी आता घरी येते, आई लगेचच चल, तू आत्ताच्या आत्ता स्केच आर्टिस्टकडे चल. आणि त्यावरती ती म्हणते, का ग, काही झालंय का आत्ता इतक्या घाई गडबडीमध्ये. यावरती ती सांगायला लागते, आई लवकरात लवकर चल, कारण आता मी जे काही तुला सांगणार आहे ना ते आता महाभयंकर सत्य आहे. म्हणजे आत्तापर्यंत आम्हाला समजलंय की काका म्हणजे आता अर्णव सरांचे काका जे कोणी आहेत ना, ते आता काका या सगळ्यामध्ये म्हणजे ते काका आत्तापर्यंत हे सगळं कारस्थान करत होते आणि या कारस्थानाला सगळेजण आता बळी पडत होते. पण याच्या मागे एक बाई आहे, जी बाई आता काहीतरी कारस्थान करतीये, पण आता ते कळत नाहीये. तीच त्या बाईचं स्केच काढण्यासाठी तुला माझ्यासोबत यायला लागेल. आणि त्यावरती ती म्हणते, त्या बाईला शोधण्यासाठी आई सांगायला लागते, सुप्रिया, त्या बाईला शोधण्यासाठी जंग पछाडायला मी तयार आहे, चल आत्ताच्या आत्ता आपण इथून बाहेर पडूया. असं म्हणत त्या दोघी जणी तिकडून आता निघालेल्या आहेत. ज्या वेळेला बाबा सांगतात जपून जा, काहीही झालं तरी या वेळेला ती आता बाई वाचली नाही पाहिजे, असं म्हणत बाबांनी या दोघींना इशारा दिला. आता मात्र इकडे सुप्रिया स्केच आर्टिस्टला सगळे आता स्केच काढून दाखवत आहे आणि जसं जसं स्केच तयार होतंय अर्णव आणि ईश्वरी यांच्या पायाखालचे धाबे दणाणत चाललेले आहेत.
अर्णव आता सांगतोय, हे काय चाललंय ईश्वरी? म्हणजे आता मामींच्या सारखं हे स्केच का बनत चाललेलं आहे? यावरती ईश्वरी सांगायला लागते, मी तुम्हाला खरं सांगू का, तर आता मला मामींच्या वरतीच इकडे डाऊट होता. आणि त्याच वेळेला अर्णव म्हणतो, 1 मिनिट, आपण एक काम करूया का, आता इकडे डायरेक्ट तुझ्या आईला मामींचं चित्र दाखव ना, कदाचित ती आता लगेचच या सगळ्यामध्ये मामींना ओळखेल सुद्धा. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे ईश्वरी सांगायला लागते, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. एक गोष्ट नक्की, आपण आत्ताच्या आत्ता आईला हे स्केच दाखव, आईला चित्र मामींचं. आणि ज्या वेळेला मात्र आता मामींचं चित्र इकडे सुप्रियाला दाखवायला ईश्वरी गेले आणि त्यावेळेला मात्र आता इकडे सुप्रियाने ओळखले, हीच ती बाई असं ओरडत मात्र आता सुप्रियाला मोठा धक्का बसलाय. आणि त्यावरती सगळ्यात मोठा धक्का बसलाय तो म्हणजे ईश्वरीला, म्हणजे मामींनी हे सगळं केलंय. बरं, आता हे सगळं सत्य समोर आल्यावरती अर्णव इकडे अंजलीला सांगतोय, आपल्या आईला या स्टेजवरती पोहोचवणारी बाई आता दुसरी तिसरी कोणी नाहीये, त्या आहेत मामी. पण आजी आणि आकाश तुला तर धक्का बसणं साहजिकच आहे, पण जे सत्य आहे ना ते सत्य आता हेच आहे. असं म्हणत अर्णव आता इकडे मामा सोडून बाकी सगळ्यांना हे सांगतोय, कारण मामांना हा धक्का किती मोठा असणार आहे हे सत्य अर्णवला चांगलंच माहिती आहे. आणि त्यामुळे अर्णव आता सांगत आहे, हे बघा, कुणीही मामांच्या समोर आत्ता सध्या तरी हे बोलायचं नाहीये, मी आधी मामांना भेटून सगळं सत्य सांगेन. त्यावरती अंजली चिडले, अजिबात नाही चिंटू, जर का हे सगळं मामींनी केलेलं आहे ना तर मामीला तिच्या कृत्याची शिक्षा मिळाली पाहिजे आणि ती शिक्षा मामाकडूनच मिळाली पाहिजे. आकाश म्हणतो, बरोबर आहे, मला सुद्धा हे म्हणणं पटतंय. आज आईने जर का गुन्हा केला असेल ना तर तिला शिक्षा मिळायलाच पाहिजे. आता इकडे आजी सांगायला लागते, पण वल्लरी हे सगळं का करेल? आणि त्यावरती अर्णव म्हणतो, हे सगळं आपल्याला मामींच्याच तोंडून ऐकायला मिळणार आहे. मामींनाच आता आपण हे सगळं जाब विचारायचं आहे का, आमच्या आईला आमच्यापासून तोडण्यामध्ये इतका मोठा कारस्थान केलंस तू? का हे सगळं करायची तुला गरज पडली होती? काच्या प्रश्नांची उत्तरं फक्त आणि फक्त मामी देऊ शकतात. आणि त्यानंतर मग आता अंजली पेटून उठले. अंजली सांगते, मी आता मामींना सोडणार नाहीये. कितीही काही झालं ना तरी मामींनी जे काही आपल्यासोबत केलंय ना ते आता वैरी सुद्धा आता करत नाहीये. आणि असं म्हणत ती आता चांगलीच चिडले आणि मामींचा बदला घ्यायला निघाले. अंजली खरं तर तिला आता धक्का बसतोय, आत्तापर्यंत आपण ज्या मामीवरती इतका विश्वास ठेवला तीच मामी गद्दार निघाली. सगळेजण घरी निघालेले आहेत मामांना सत्य सांगण्यास. आणि त्याच वेळेला सगळेजण घरी आल्यावरती मामा म्हणतात, काय झालं, सगळं समजलं का, कोण आहे त्या बाई? त्यावरती मग आता इकडे अर्णव सांगायला लागतो, मामा तू खाली बस, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आणि असं म्हटल्यावरती मामा म्हणतो, काय रे, काही सिरियस आहे का, काही झालंय का, अजूनही त्या बाईचा पत्ता लागला नाहीये का? आणि त्यावरती अर्णव म्हणतो, मामा फक्त एकदा खाली बस, मला आता तुला सगळं सांगायचं आहे. आम्हाला त्या बाईचा पत्ता लागलाय इतकंच नाहीये, तर आता ईश्वरीच्या आईने त्या बाईला ओळखलेलं आहे आणि त्या बाईचं स्केच सुद्धा आम्ही काढून घेतलेलं आहे. ही तीच बाई आहे जी ईश्वरीच्या आईला इकडे आता रमाकांत राजेशिर्के यांच्या आता केबिनमध्ये पाठवणारी. मामा म्हणतो, बोला ना, मग इतके का आडेवेडे घेताय, काय झालंय, मला आता कळणार आहे का? आणि त्यावरती अर्णव म्हणतो, मामा ती बाई दुसरी तिसरी कुणीही नसून ती बाई आहे म्हणजे आपली मामी. असं म्हटल्यावरती त्याच्या पायाखालची जमीन हादरले आणि तो आता विचारच करायला लागलेला आहे, काय घडलं हे आपल्यासोबत, काय बोलतोयस तू अर्णव? वल्लरी इतक्या नीच पातळीला खाली उतरली. मामा मटकन खाली बसलाय तितक्यात वल्लरी आल्यावरती मामा तिला दारातच पकडतात. काय चाललंय तुझं? यावरती वल्लरी म्हणते, माझं काय चाललंय का, उगाचच माझ्यावरती असे आता चिडलेले आहात, तुम्हाला तर चिडायला काहीच कारण लागत नाहीये. यावरती तो आता मामा म्हणायला लागतो, चिडायला कारण लागत नाही, आज जे काही कृत्य आता तू केलेलं आहेस ना ते कृत्य कधीच माफीच्या योग्य आता नाहीये. असं म्हणत मामा आता तिच्यावरती चांगलाच चिडलाय आणि चालती हो, या घरामध्ये तुला आता कोणत्याही प्रकारे थारा नाहीये. असं म्हणत मामांनी तिची आता हक्कलपट्टी घराच्या बाहेर केले. आणि त्यावरती वल्लरी मात्र एकच आता ठेका धरलाय, मी काय केलंय का, उगाचच मला आता हे सगळं त्रास देत आहे. यावरती आता इकडे मामा सांगायला लागतात, तुझं भांड फुटलंय, सुप्रियाने तुला ओळखले, आता कितीही काहीही करण्याची कारस्थानं प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा हा प्रयत्न तुझा आता हाणून पाडणार आहे. आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो, ज्या घरामध्ये राहतेस
त्याच घरामध्ये आता इकडे अशी कारस्थानं करायला तुला लाज नाही वाटत, असं म्हणत मामांनी तिची आता हक्कलपट्टी केलेली आहे. एका झटक्यात वल्लरीची सगळी कारस्थानं उघडकीला येत हक्कलपट्टी झालेली आहे.